पोंचे पप्पा काय मला बांबू झाड लावायचं आहे. बांबूचं झाड हा म्हणजे तसलं कसलं तसलं ती किरसुनी हे करते तसल्याच अहो तसलं नाही. हा. हा, ते तसलं झाड येतंय हा. बरोबर. हा. मग आपल्या खऱ्या बांबूचं कोण येत नाही. मला खऱ्या बांबूचं झाड लावायचं. खरा बांबू म्हणजे खायचा का काय मला कळना. हा, खायचा बांबू. अग अर्पिता तू येडी का ग ग बसा. का पोंगा काय म्हणते त्याला पोंगा पुंगनाळ्यात असल्या एवढे असते ते मला खायचंय. अल्ला का अर्पिता एक झाड लावलं का नाही 10 वर्ष पुन्हा लेवर दिवस ते म्हणजे खराब वस्तू का नाही हा बघायला नग त्याला. अग अर्पिता ते बांबूचं झाड नसतंय. असतंय मी बघितलंय. अग अर्पिता कोणचे पप्पा मी चित्रात बघितले तुम्ही काय म्हणाला नाही म्हणून. मी बघितलंय स्वतः माझ्या 2 डोळ्यांनी बघितलंय. अजिबात खोटं बोलायचं नाही. बघा मित्रांनो तुम्ही कुठं बघितलं असलं कमेंट करून सांगा मला म्हणजे तिथलं रोप आणून मी लावतो आमच्या इथं. त्यांना काय विचारता तुम्हाला माहित नाही तर का बसा की. तुम्हाला माहित नाही ती माहित नाही सगळ्यालाच माहित नाही काय सगळ्याला माहिती बांबूचं झाड आहे. अगं अर्पिता ती मका दळते ती दळून त्याचं मग अहो, पेस्ट कोणचे करते पप्पा, ती. जाऊ दे तुम्ही पैसे नाही मग तुमच्या हातनं पेलणार पण नाही राहू द्या माझे मी पैसे देऊन आणते. एवढं नका टेन्शन घेऊ. अगं अर्पिता खोटं बोलूच नका तुम्ही. ती मकापासून तयार होतो बांबू ग खायचा. हा, तसं कसं मकाला तर मका लागते बांबू कुठं लागते तर मग बांबू लागला असतं तर मी आणलं नसता काढून. अगं अर्पिता त्याला तळते ती कोणचे पप्पा, एवढं पुन्हा खोटं मसाला बोलू लावते नका. ती. एवढं